वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर इथे आम्ही निघालो आहोत पालखीला आईची ओटी भरायला. सो इथे आम्ही तयार होऊनच निघालो आणि नंतर लक्षात आलं की अरे आपण शूट केलंच नाही, म्हणून मी इथे गाडीवरूनच शूट करायला सुरुवात केलेली आहे. आणि इथे खिंडीमध्ये थांबलो होतो आम्ही. काही सामान घ्यायचं होतं ओटीचं, हार वगैरे, परत नारळ आणि पेढे घ्यायचे होते. तर इथे मी पेढे घेतले, त्यानंतर मिस्टरांनी हार घेतला आणि नारळ वगैरे घेऊन आम्ही निघालो. काळकाई कोण हे माझं सासर आहे, महाडमध्ये, महाड रायगड इथे. तर तिथे आम्ही पालखीला दरवर्षी जातो. तर इथे मस्त असं हर्षनं गाडीवरती एन्जॉय करतो. पण त्याला आहे ना झोप पण येत होती, पण तो झोपला नाही. त्याला मजा येत होती बघण्यासाठी, म्हणून खूप छान असं मज्जा करत होता तो, एन्जॉय करत होता गाडीवरती. वारा पण होता, पण गरमही तितकंच लागत होतं, कारण ऊन एकदम कडक ऊन पडलं होतं. आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि इथे कोकरे या गावाजवळच स्वामींचं मठ आहे, जिथे आम्ही नेहमी जातो. आणि स्वामींच्या मठाच्या शेजारीच एक छान असं गार्डन झालेलं आहे, बनवलेलं आहे. राजमाता गार्डन, या गार्डनचं नाव आहे राजमाता गार्डन. तर पुढे शक्य झालं असतं आम्ही इथे नक्की शूट करायला जाऊ आणि तुमच्यासोबत ते शेअर करू. आणि इथे छान असं वातावरण होतं, पण खूप ऊन लागत होतं, भयानक ऊन होतं. आणि यावर्षी पण उन्हाळा खूप भयानक असणार आहे असं सुरुवातच जाणवायला लागली आहे सुरुवातीलाच, की ऊन भयंकर असणार आहे यावर्षीसुद्धा. आणि इथे सीजनल फूड म्हणजे उन्हाळी कलिंगड पण आलेले आहेत. इथे कलिंगडचे स्टॉल्स वगैरे लागतात. त्यानंतर आम्ही पोहोचलो गावी आणि सगळ्यात आधी आम्ही कुलदैवताचे दर्शन घेतलं. हे आमचे कुलदैवत आहे. आणि त्यानंतर हा आहे माझा फायनल लूक. मी ग्रे कलरची गडवाल साडी नेसली होती. मी तुमच्यासोबत लूक शेअर केलं नव्हतं आणि आय होप की तुम्हाला आवडला असेल हा माझा लूक. आणि घाई गडबडीत मी तयार वगैरे झाले आणि इथे पोचल्या हर्षची मस्ती सुरू होती अंगणात. त्याला मोकळी जागा भेटली म्हणून तो खूप मस्ती करत होता, दगडं फेकत होता दगडी घेऊन आणि मातीमध्ये खेळत होता, काय काय करत होता, कोंबड्यांच्या मागे जात होता. आणि त्यानंतर त्याची म्हणजे मांजरीला तो माऊ म्हणतो. तर मांजरीसोबत तो खेळत होता आणि तिलाच तो शोधतो आहे आता की मांजर कुठे गेली. आणि हे ते पप्पांना सांगते. पप्पा तिथे बसले होते आणि मस्त असं एन्जॉय करत होता हर्ष. एवढ्या उन्हामध्ये म्हणजे अजिबात तो बसलेला नाही, म्हणजे स्थिर 1 मिनटंसुद्धा तो बसत नाही. सतत त्याला चाळा सुरू असतो. आणि खूप मस्ती करून झाल्यानंतर आम्ही गेलो, माझे सासू सासरे आले. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या घराजवळ अंगणात रांगोळी वगैरे काढायला गेलो आम्ही. सासूबाईंनी झाडलोट करून घेतली. त्यानंतर मी आधीच सारवून ठेवलेलं. आईने सांगितलं होतं गावी की सारवून ठेवायला तेवढी अंगणाची जागा. त्यानंतर मी इथे छोटीशी रांगोळी काढली. जास्त काही मोठी नाही काढली रांगोळी, सिंपल आणि पटकन होणारी रांगोळी काढलेली आहे पालखीसाठी. आणि रांगोळी काय आणली नव्हती सोबत. आणि तिथे आई आहेत ना गावी, एक आई आहेत, त्यांच्याकडून आम्ही रांगोळी घेतली. थोडीच रांगोळी शिल्लक होती, पांढरी रांगोळी. तर ती मी घेतली आणि जेवढी होईल तेवढी त्याच रांगोळीमध्ये ती रांगोळी मी छोटी रांगोळी काढून घेतली, सिंपल आणि सोबर अशा आयताकृती रांगोळी काढली. आणि त्यानंतर मग इथे पालखी आली होती जवळजवळ आणि इथे शेजारच्या घरीच पालखी होती. त्यानंतर इथे छान असं सगळे नाचत होते, एन्जॉय करत होते. आमच्या इथे प्रत्येक सणाला लेझिम हे नाचतात. म्हणजे मुंबईला म्हणतात लेझिम खेळतात वगैरे असे शब्द उच्चारले जातात, असे शब्द वापरतात. पण इथे लेझिम नाचणे असं म्हणतात. तर इथे सगळे नाचत होते, खूप एन्जॉय करतात शिमग्याला आणि गणपतीला. आणि शिमगा हा कोकणातच अशा जल्लोषात साजरा केला जातो. मला नाही वाटत की शिमगा हा इतर ठिकाणी अशा प्रकारे जल्लोषात साजरा केला जात असेल. पण कोकणातला शिमगा हा बघण्यासारखा असतो. पारंपरिक पद्धतीने शिमगा साजरा केला जातो आणि या सणासाठी खास करून खूप म्हणजे पाहुणेसुद्धा येतात कोकणामध्ये. कोणाचे पाहुणे वगैरे असतील ना, मित्रपरिवार किंवा अजून इतर नातेवाईक लांबचे, तर ते सुद्धा आवर्जून येतात. फक्त शिमगा हा सण साजरा करण्यासाठी, होळी कशी साजरी केली जाते ते पाहण्यासाठी, खास करून शिमग्यासाठी सुट्टी काढून अक्षरशः येतात आमच्या इथे कोकणात.
कोकणामध्ये, तर खूप बघण्यासारखं असतं. आणि त्यानंतर मी इथे माझ्या मुलीला, म्हणजेच माझी पुतणी, मोठ्या जावेची मुलगी, तर तिला मी सांगत होती थोडं तरी व्हिडिओमध्ये दिस म्हणून, पण ती म्हणत होती माझा अवतार नाही आहे व्यवस्थित, तर मला नको घेऊस. पण आम्ही एक फोटो काढला. त्यानंतर ही आहे आमची मायरा. तर हिचा डान्स चालू होता, लोकं तिथे नाचत होती आणि ही इथे नाचत होती. त्यानंतर पालखीच्या पाय वगैरे धुतले जातात, पालखीचे पाय, आणि जे पालखी घेऊन येतात ना, तर त्यांचेसुद्धा पाय धुतले जातात. त्यानंतर त्यांचं औक्षण केलं जातं, आरती केली जाते. पण इथे एवढी घाई गडबड करत होते ना लोकं, की शांतपणे दर्शनही घेऊन दिलं नाही. आणि त्यानंतर देवीची पालखी अंगणात उतरवली जाते. त्यानंतर ओटी भरली जाते. 5 नारळाचं तोरण असतो, तर तो अर्पण केला जातो. दरवर्षी नवसाचा तोरण असतो तो, तर 5 नारळाचं तोरण अर्पण केलं जातो. हार, फुलं हे सगळं देवीला अर्पण केलं जातं. आणि इथे ना खूप घाई करत होते, शांतपणे ओटीसुद्धा भरून दिली नाही आणि पायासुद्धा पडून दिले नाही. सगळं घाई गडबडीत झालं. आणि त्यानंतर मग इथे मी ओटी वगैरे भरली, आरती केली आणि आईचा आशीर्वाद घेतला आणि नंतर घरी आलो. नंतर घरी येताना काळकाईकोंडवरून येताना आम्ही सानावर गेलो होतो दुसऱ्या पालखीच्या पाया पडायला. पण तिथे मी काही शूट केलं नाही, कारण भयंकर गरम होत होतं. आणि पटापट आवरून आम्ही घरी आलो. थोडा वेळ आराम केला आणि डायरेक्ट मी संध्याकाळी, म्हणजे रात्रीचं जेवण केलं आहे. सिंपल जेवण केलं आहे, कारण काही इच्छा नव्हती खायची, म्हणून वाटाणा भात केला होता. त्यानंतर कोशिंबीर होती. त्यानंतर मस्त असं जेवलो आम्ही. आणि त्यानंतर इथे सगळी माणसं गावातली सोंग घेऊन आले होते. नवरा नवरी झाले होते. इथे मस्त हर्ष नाचत होता, कारण इथे बाजा घेऊन आले होते, बाजा वाजवत आले होते. त्यामुळे हर्षचा मस्त असा डान्स सुरू होता आणि त्याचसोबत तो एन्जॉयसुद्धा करत होता. त्याच्यासाठी हे नवीन आहे. आता कसं त्याला कळायला लागलं आहे, म्हणून तो खूप उत्साहाने तिथे खेळत होता मस्त, आणि छान असं एन्जॉय करत होता. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, हर्षचा डान्स कसा वाटला तुम्हाला, नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर टू ऑल. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.